टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। ऐसी या ठिकाणी योग्य ब्रह्मचारी मिळाला या उक्तीप्रमाणे गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज या ठिकाणी व्यासपीठाकडे येत आहेत। गुरुवर्य महाराजांच्या शुभ हस्ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे। कृपया व्यासपीठावरील सर्व टाळकरी गायक वृंद महाराज आणि मृदुंगाचार्य वजा जाता सर्वांनी व्यासपीठाच्या खाली व्हायचं आहे। टाळकरी असतील गायक वादक असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठाच्या खाली व्हायचं आहे। कृपया सप्ताह कमिटीतील जी माणसं आहेत हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी रखुमा देवी विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम ओ भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा विजे इच्छा पूर्वी धरा विजे इच्छा धरा
धराविते इच्छा पूर्वी धराविते इच्छा पूर्वी धराविते इच्छा पूर्वी धराविते इच्छा एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती तैसा केला तैसा पूर्वी धरा विजय इच्छा पूर्वी धरा विजय इच्छा पूर्वी धरा विजेचा पूर्वी धरा विजेचा पूर्वी धरा विजेचा पूर्वी धरा विजेचा आला नवरूपा नवरूपा आला नवरूपा तुका म्हणे झाला झोपा तुका म्हणे झाला झोपा झाला झोपा तुका म्हणे झाला झोपा तुका म्हणे झाला झोपा तुका म्हणे झाला झोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा विजय इच्छा पूर्वी धरा विजय इच्छा विजेचा पूर्वी धरा विजेचा धरा विजेचा पूर्वी धरा विजेचा झोपार खुमा जय जय विठोपार खुमा विठोपार खुमा पार खुमा विठोपार खुमा खुमा विठोपार खुमा पार खुमा विठोपार खुमा पार खुमा विठोपार खुमा विठोपार खुमा पार खुमा विठोपार खुमा विठोपार खुमा विठोपार खुमा विठोपार खुमा पार खुमा विठोपार खुमा खुमा विठोपार खुमा पार खुमा चला चारी प्रहरातील सर्व गायनाचार्य हॅलो एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे प्रभु भावे एवढा 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 प्रभु भावे प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे तिने संपुष्टी राहावे तिने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा संपुष्टी राहावे तिने
तैसा पुरवी धरावी तेचा एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा.
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तार बाबाजी चतुर्दास पाऊस चालू झालाय बारीक बारीक जाईल निघून काही काळजी नका करू भिजल्यानंतर पुन्हा सुकून जाल पावसाची गरज आहेत ना आपल्याला आपल्या या परिसरामध्ये अजून कमी पाऊस आहेत बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे 3-4 वर्षापासून आपण दुष्काळ आणि झेलीत होतो आणि म्हणून चांगल्या प्रकारचा पाऊस होत आहे म्हणून आपल्याला आनंद असा पावसाने भिजल्याने काय बिघडणार आहेत विठाला विठाला हो समचरण सरोजम सांदनीलांबुदाभं जगनहित पाणे मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर्य ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं विठाला विठाला सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने येऊ द्या पावसाची गरज आहे आपल्याला भिजण्याचा आनंद कधी मिळणार आहे बरं तुम्हाला एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज आपल्याला या ठिकाणी पुंतांबा क्षेत्रामध्ये सप्ताहाचं जाहीर प्रकटन करीत असत आणि आज एकादशी आहे आषाढ एकादशी चांगदेव महाराज यात्रा आहेत चांगदेव महाराजांची यात्रा ही यात्रा सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहेत वास्तविक चांगदेव महाराजांची यात्रा तशी शिवरात्रीला असते परंतु या आषाढ एकादशीला एकादशीची वारी गंगागिरी महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेली आहेत आपण हे नवीन स्टेज तयार झाले या नवीन स्टेजवर कार्यक्रम करीत आहोत जे पूर्वीचं जे स्टेज आहे तिथं त्याच स्टेजच्या जागेवर सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराज तिथून आणि सप्ताह जाहीर प्रगट करीत असत गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी आणि 53 वर्ष त्या ठिकाणी कीर्तन केलेली आहेत तर अशा प्रकारे आणि असणारं ते स्थान आहेत श्रद्धास्थान आहेत लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात म्हणून तिथं आपण मंदिर करणार आहोत सद्गुरु गंगागिरी महाराज आणि नारायणगिरी महाराजांचं आणि ते मंदिर करायचं आपण गेल्या वर्षी जाहीर केलं होतं पण अजून तर काही झालेलं दिसत नाही दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आपण जास्त कोणाला जोर दिला नाही परंतु आता पाऊस बरा झालाय तर आपल्याला सर्वांना जे आजूबाजूचे जे 10-5 गावं आहेत त्यांना त्या मंदिराकरता देणगी द्यावी लागणार आहेत
आणि आपण सर्वांनी जर सहकार्य केलं, मदत केली तर लवकरच ते मंदिर आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही विटा वगैरे आपण आणून टाकलेल्या आहेत, वाळू त्या ठिकाणी थोडीफार आणून टाकलेली आहेत. हो हो थाप टाका. विठाला 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 विठाला. अभंग चिंतन. पाऊस जरी आला आणि काही झालं तरी आपला कार्यक्रम बंद नाही राहणार, कारण सप्ताहात जर पाऊस आला तर मी ट्रायल आहे आपली. तर अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी रहावे, ओय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. विठाला 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 विठाला. हो, महाराज भगवंताबद्दल एवढा शब्द वापरतात. एवढा म्हणजे केवढा? भोपळ्या एवढा का, डांगरा एवढा का, चक्की एवढा का, कवठा एवढा का, आवळ्या एवढा का, सुपारी एवढा. एवढा शब्द आहे, यामध्ये निश्चिती नाही ना. एवढा म्हणजे केवढा? महाराज एवढा शब्द वापरतात कारण तो शब्दाचा विषय नाही, तो कळत नाही ना. हो, तो दिसतही नाही म्हणून तर काही लोक देवच म्हणत नाही. लोक म्हणतात काय तुम्ही विनाकारण वेळ खर्च करतात. तो दिसतही नाही, जाणवतही नाही. मग जो जाणवतही नाही, दिसतही नाही त्याला मानतात आणि त्याच्याकरता निरर्थक वेळ खर्च करतात. विठाला 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 विठाला. माता जो दिसतही नाही, जाणवतही नाही त्याला कसं मानायचं बरं? कालच मला वाटतं एक पेपरला मी बातमी वाचली होती. बेडेकर म्हणून कोणी आहेत, त्यांनी लेख दिलेला होता बरं का, ईश्वर नाही म्हणून. काय वेळे लोक म्हणले ईश्वर मानतात जो दिसत नाही. आणि त्यांनी अनेक तर्कवितर्क दिले होते. पण दिसत नसेल म्हणून मानायचं नाही का? मग कोणी म्हणेल दिसत नाही तर त्याचा भानही होत नाही ना. जशी हवा आहे, हवा दिसत नाही पण हवेचा स्पर्श होतो ना. मग भान होतं ना. हवेचा स्पर्श होतो, हवेचं भान होतं म्हणून आपण ते मानतो. आकाशाचं सुद्धा भान होतं शब्द रूपाने. शब्द आकाशाच्या पोकळीमुळे आपल्यापर्यंत येतो. मग आकाशाचं भान होतं, वायूचं भान होतं, दिसत नसणाऱ्या पदार्थांचं कोणत्या तरी निमित्ताने भान होतं. मग ईश्वराचं तर भान होत नाही. मग ज्याचं भानही होत नाही, जो दिसतही नाही, त्याला मानावं कसं? विठाला 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 विठाला. हो, मग याचं भान का होत नाही? याचं भान का होत नाही? याचं महत्वाचं एक कारण आहे की आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे विकार आहे, विषय वासना आहे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहे, जोपर्यंत विषय वासना आहे, तोपर्यंत ते निर्विकल्प तत्व आपण जाणू शकत नाही. परिसाचा गुणधर्म आहे लोखंडाचं सोनं करणे. आणि त्यांनी लोखंडाच्या पेटीत तो परीस ठेवला आणि मित्राला सांगितलं मला एक परीस सापडला आणि तो परीस मी लोखंडाच्या पेटीत ठेवला. मित्राने सांगितलं मग त्या पेटीचं सोनं झालं असेल, ती पेटी सोन्याची झाली असेल. नाही म्हणले पेटी सोन्याची झाली नाही. असं कसं काय? मग पेटी लोखंडाची नसेल म्हणजे पेटी लोखंडाचीच आहे. मग परीस ओरिजिनल नसेल म्हणजे परीसही ओरिजिनलच आहे. तो पाहण्याकरता आला, पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये परीस ठेवलेला होता पण त्याला कापडाने बांधलेलं होतं. कापडाचं आवरण असल्यामुळं प्रत्यक्ष परीस त्या लोखंडाच्या पेटीमध्ये असूनही त्या लोखंडाचं सोनं झालं नाही. तसं आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा आहे
परंतु त्याला विषयाचं आवरण आहे. विषयाच्या आवरणामुळं वासनेचं आवरण असल्यामुळं आपल्याला तो जाणवत नाही. विठाला 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 विठाला. हो, मग आता तो जाणवत नाही विषयाच्या आवरणामुळं. मग जाणवण्याकरता काय केलं पाहिजे बरं? केवळ विषयाचंच आवरण नाही आहे, तर आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही, याला शास्त्रामध्ये अभानापादक आवरण म्हणतात. अभानापादक आवरण, त्याचं भान होत नाही आणि त्याचं भान न झाल्यामुळं आपण मानित नाही आणि म्हणून याला असत्वापादक आवरण असं म्हणतात. विठाला 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 विठाला. हो, मग आवरण 3 प्रकारचे झाले. एक वासनेचं आवरण, दुसरं अभानापादक आवरण आणि तिसरे असत्वापादक आवरण. असा हा आवरण नावाचा दोष आपल्या अंतःकरणामध्ये आहे. मग आता त्या परमात्म्याला जाणण्याकरता आपण काय केलं पाहिजे? कारण काय केलं पाहिजे असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला आपण जेव्हा आणि शास्त्रचिंतन करतो तेव्हा शास्त्रामध्ये एक वाक्यता सापडत नाही. वेगवेगळ्या शास्त्रामध्ये एक वाक्यता तर नाहीच, परंतु परस्पर विरोधक वाक्य सुद्धा असतात. मग आता परस्पर विरोधक वाक्य त्या परमात्म्याची आणि अशा प्रकारे असणारी सिद्धी कशी करू शकतील? विठाला 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 विठाला. हो, एकाने सांगितलं त्या परमात्म्याची सिद्धी करण्याकरता वेद वाक्य आहेत. त्याने सांगितलं वेदवाक्य आम्हाला प्रमाण मानता येणार नाही, कारण वेद कोणी निर्माण केले? म्हणजे वेद परमात्म्याने निर्माण केले. मग ज्या परमात्म्याने वेद निर्माण केले तो परमात्मा जर सिद्ध होत नाही, तुमचे वेद कधी सिद्ध व्हायचे? वेदाचं प्रमाण काय मानायचं? वेदाचं प्रमाण कोण मानेल? तुम्ही मानतायत वेदाचं प्रमाण, पण वेद कोणी निर्माण केले? ज्याने वेद निर्माण केले तो सिद्ध होत नाही. कारण तो मानावा कसा? तो दिसत नाही, त्याचं भान होत नाही. मग त्याला जाणण्याकरता अनेक प्रकारचे साधना आहे. नाना साधनांच्या केलिया खटपटा, साधनांचा केलिया खटपटा, करीत नपवती आच्या दारवंता, नपवती आशा दारवंता, जाणो जाता जाणीव घाली आडे फटा, योगा अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, आनंदाची साठवली वेळ, धन्य ही आनंदाची साठवली वेळ. जाणो जाता जाणीव घाली आळपाटा. यज्ञ यागाद्वारे तो जाणले जातो का? यज्ञ आगे स्वर्गभोग आळती, करिता तपे काम क्रोध खवळती. हे अडथळे आहेत बरं का, त्या परमात्म्याला जाणण्याच्या मार्गातले अडथळे. यज्ञ यागात काय मिळणार आहेत? सांगितलं स्वर्गभोग. कदाचित निष्काम यज्ञ केला तर चित्तशुद्धीचं फल मिळतं, पण चित्तशुद्धीचं फल म्हणजे त्या परमात्म्याला जाणण्याची ती एक पायरी आहे, प्रथम पायरी आहेत. आणि कोणी तपस्या करेल, कोणी महिला मी तपस्या करून त्या तपस्येद्वारे त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करू. एरवी कोणी म्हणेल आम्ही त्याला ज्ञान प्राप्त करून त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करू. पण माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एरवी जाणवेचे नि बळे, कोणी वेदाहुनी आगळे, शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. वेदापेक्षा आपण ज्ञानी आहे का हो? किती ज्ञान आहे आपला? माणसाचं काय ज्ञान आहे हो? एका बिल्डिंग मध्ये, काही शहरामध्ये बघा बिल्डिंग अशी सोसायटी असतात. एक मोठी बिल्डिंग आहे, 50 कुटुंब राहतात. शेजाऱ्याच्या घरात काय चालतं आपल्याला माहिती नाही हो.
ज्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो त्या बिल्डिंग मध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती नाही. जगाचं कधी ज्ञान व्हायचं आणि जगाला निर्माण करणारा परमात्मा आपल्या बुद्धीला कधी कळायचा? एवढी बुद्धी आहे का आपली? एक कारखाना असतो, त्या कारखान्यामध्ये ज्या डिपार्टमेंटला हा काम करतो ते सुद्धा पूर्ण ज्ञान याला नसतं, तर पूर्ण कारखान्याचं ज्ञान नसतं. ज्या मालकाने कारखाना टाकला त्या मालकाला सुद्धा त्या कारखान्याचं पूर्ण ज्ञान नसतं. ते मॅनेजर आणि सुपरवायझर ते सगळं करून घेतात. अरे संपूर्ण विश्व निर्माण करणारा हा परमात्मा आणि त्याचं ज्ञान आणि हे कोणत्या वेदाच्या ज्ञानाद्वारे बुद्धीद्वारे होऊ शकतं का? कोणी म्हणेल तपस्या करिता तापसांची कळसणी कवने जवळू ठेवजे शिळ पाणी. सगळे तपस्वी एका बाजूला, भगवान शिव एका बाजूला. काय तपस्या आहे महाराज? साधी तपस्या का? कैलासाच्या राज्याचा त्याग, पार्वती सारख्या पत्नीचा त्याग, गणपती कार्तिका सारख्या मुलाचा त्याग, सर्वस्वाचा त्याग करून भगवान शिव स्मशानामध्ये राहतात. आम्हाला होतो का त्याग? सुपारीचा त्याग केला का? कधीपासून सुपारी सोडली? म्हणजे दात पडल्यापासून. बघा सुपारीचा त्याग. आता दात पडले आणि सुपारी खाताच येत नाही म्हणून सुपारीचा त्यागच करून टाकला म्हणले आपण. याला त्याग म्हणतात का हो? प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी त्याग करेल? प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याग करतो किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याला वैराग्य निर्माण होतं त्याला मंद वैराग्य म्हणतात. ते वैराग्य मंद असतं. मनाच्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जर त्याग केला तर ते वैराग्य टिकत नाही. कारण कधीतरी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा वैराग्य संपून जाईल. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा ज्याच्या अंतःकरणावर परिणाम होतो त्याला वैराग्य निर्माणच होऊ शकत नाही आणि तो त्याग करूच शकत नाही. आणि जरी केला तर घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरी निष्कर्म. डोंगरामध्ये घर बांधलं आणि विषया हिंडे दारोदारी. महाराज एके ठिकाणी वर्णन करतात ना, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख. डोळे झाकुनी करती पाप, डोळे झाकुनी करती पाप, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख. डोळे झाकुनी करती पाप, डोळे झाकुनी करती पाप, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख. अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप, दावून वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. हे कोणतं वैराग्य आहे महाराज? याला वैराग्यच नाही आहे. वैराग्य ही अंतःकरणाची अवस्था आहे आणि वैराग्य तेव्हा निर्माण होईल जेव्हा संसाराबद्दल संसाराचं यथार्थ स्वरूप कळेल आणि परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळेल आणि या नाशिवंत संसाराबद्दल गणा निर्माण होईल. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलास. तर अशा प्रकारे अनुकूल परिस्थितीमध्ये त्याग याला खरं वैराग्य म्हणतात. 18 भार वनस्पती फुल फळे ओळती, 18 भार वनस्पती फळे फुले ओळती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती, 22 पोखराने नदी गंगा
घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती घया घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती सांडोनिया कासया सुख सेविती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती सुख सांडोनिया कासया योग सेविती करे दे मदाल सा सोहम जोरे करे दे मदाल सा सोहम जोरे दे मदाल सा सोहम जोरे बाळा परी रे मदाल सा सोहम जोरे बाळा 18 भार वनस्पती फुले फळे ओळते 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती जऱ्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती भरत इंद्राला निर्माण होईल असं राज्य ज्या भरताचं होतं पण त्याने राज्याचा त्याग केला आणि तो सुद्धा हरणाच्या मोहात गुंतला महाराज प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरिकंदरे राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे नाथ महाराज वर्णन करतात आनंद लहरी ग्रंथामध्ये राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे राज्याचा त्याग ज्या भरताने केला महाराज पण हरणाच्या मोहात गुंतला कोण तपस्या करिता तापसांचे कळसनिक अनेक तपस्वी पहा विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांबुपर्णाशनः ते पिसृमुख पंकजं स्थुलितं दृष्ट्वैवा मोहंगताः विश्वामित्र पराशरासारख्यांना सुद्धा नाही विकारांवर विजय मिळवता आला स्वबळावर हे मन फार मोठं चोर आहे बर का कुठं जाऊन येईल सांगताच येत नाही तपासायला लागू देत नाही या मनाला जेवढं तुम्ही आवरण्याचा प्रयत्न करता ते जास्त जास्त चंचल होत चालतं लोकांतापेक्षा एकांतात ते जास्त चंचल होतं हा एक मनाचा स्वभाव मग तपस्येद्वारे भगवत प्राप्ती करता येईल का विश्वामित्राला पराशराला करता आली का हो 60,000 वर्ष तपस्या करणारा विश्वामित्र आणि रात्री 12 वाजता वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालण्याकरता निघाला महाराज बघा तपस्येचं फल काय मिळालं तपस्येचं फल ज्याने 60,000 वर्ष तपस्या केली तो विश्वामित्र वशिष्ठाला मारूनच टाकतो म्हणजे का कारण फार थोडे तो मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून बघा आता 60,000 वर्ष तपस्या करणारा विश्वामित्र आणि वशिष्ठ ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालायला निघाला महाराज हीच का हो तपस्या हे तपस्येचं सार आहे का हो जेव्हा रात्री 12 वाजता वशिष्ठाला मारण्याच्या उद्देशाने विश्वामित्र निघाला पौर्णिमेची रात्र होती वशिष्ठांची पत्नी अरुंधती वशिष्ठांची चरण सेवा करीत होते अरुंधती म्हणली अहो बघा ना बाहेर किती सुंदर चांदणं पडलंय पौर्णिमेचा चंद्र आहे किती चंद्राचा शीतल प्रकाश आहे वशिष्ठ म्हणतात खरंच किती सुंदर प्रकाश आहेत निर्मळ अगदी माझ्या विश्वामित्राच्या तपस्येप्रमाणे निर्मळ चंद्राचा प्रकाश आहे हे कोण म्हणते वशिष्ठ आणि त्या वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालायला हा विश्वामित्र आलाय ते शब्द विश्वामित्राने ऐकले महाराज विश्वामित्राच्या डोक्यावरचा दगड आपोआप खाली गळून पडला हे साधूचं साधुत्व असतं आणि मग विश्वामित्राने
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ विठाला विठाला ओ तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आचार्यांना प्रणिपात आचार्यांना वंदन आणि खाली वाकल्याबरोबर वशिष्ठ म्हणू लागले आता तू ब्रह्मसी झाला कारण नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता झाला होता तेने कोंडिले अनंता 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 नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता ज्या ठिकाणी नम्रता आली महाराज नमन नमन शब्दाचा अर्थ काय न मन मन शब्द आहे बघा मनाला उलट करा मनाला उलट काय झालं मन नम नम न म न नमन शब्दाचा काय मन नाही आता माझं मन शिल्लक राहिलं नाही जे मन आहे ते तुमच्या चरणावर समर्पित झालं नमन केलं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता त्याच्याकरता भगवान परमात्मा प्रकट होता परंतु तपस्यांमध्ये जर पाहिलं तर भगवान शिवासारखे तपस्वी करिता तापसांची कळसणी सगळे तपस्वी एका बाजूला भगवान शिव एका बाजूला पण त्या भगवान शिवानी जेव्हा त्याग केला त्यांना सुद्धा मन आवरलं नाही हो यात वर्णन करतात डवळागिरी पर्वत म्याने शंभू करी तप डवळागिरी पर्वत म्याने शंभू करी तप डवळागिरी पर्वत म्याने शंभू करे तप डवळागिरी पर्वत म्याने शंभू करी तप भेल्यन की जब गाठ हुई भेल्यन की जब गाठ हुई तो तप हो गया गप अल्लाह तू ही रे मौला तू ही रे तू ही रे मौला तू ही रे तू ही रे मौला तू ही रे अल्लाह तू ही रे मौला तू ही रे ढवळागिरी पर्वत म्याने शंभू करे तप बेल्लिन की जब गाठ हुई तो तप हो गया गप बेल्लिन की जब गाठ हुई तो तप हो गया गप करिता तपे काम क्रोध खवळती नित्य अनित्य ज्ञान अभिमान वाढती ज्ञान प्राप्त केलं तर जाणो जाता जाणीव घाली आळफाटा ज्ञातेपणाचा अभिमान येतो अरे तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताटा हा अभिमान येतो महाराज धनाद्वारे प्राप्ती होईल का लक्ष्मीला सुद्धा ती पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली लक्ष्मीचे थोर पण न सरे शंभूचे तप न पुरे किती पैसा आहे तुमच्याकडं लक्ष्मीचा मोठेपणा तिथं चालला नाही समुद्र मंथनामध्ये जेव्हा अनेक रत्न निघाले 14 रत्न त्यामध्ये लक्ष्मी निघाल्याच्या नंतर लक्ष्मीचं स्वयंवर झालं हातामध्ये वरमाला घेऊन निघाली लक्ष्मी प्रत्येक जण पुढं माना करीत होते लक्ष्मी आपल्यालाच माळ घालील आपल्यालाच माळ घालील इंद्र चंद्र पण रद्दीच्या म्हणून त्या लक्ष्मीने कोणाकडे पाहिलंच नाही पाहिलं सुद्धा नाही यांच्याकडं लक्ष्मी पहिल्यांदा आली भगवान शिवाकडं बर का भगवान शिवाकडं आल्यानंतर जरा बरं वाटलं तिला स्वभाव आवडला पण राहणीमान पटेना सगळं चांगलं आहे पण काय राहणीमान जरा नवरा अप टू डेट पाहिजे हो असं काय कोणती मुलगी असली तर असं काय डोंबारी त्या डोंबाऱ्याच्या पेटाऱ्यात साप राहतो याच्या गळ्यात साप
कमराला काय व्याघ्रांवर गुंडाळलं, पायात खळावा काय आणि सगळ्या अंगाला भस्म काय लावून घेतलं आणि गळ्यात साप, दंडात साप, राणीमनच पटेना. सगळं पटलं पण तेही पाहावं लागतं ना. त्यामुळे लक्ष्मी पुढं सरकली. भगवान शिव म्हणले ठीक आहे, मलाही तुझी गरज नाही आहे, माझ्याकडे त्यागच आहेत. ज्यावेळेला लक्ष्मी भगवान विष्णूकडे आली वरमाला घेऊन, भगवान विष्णूच्या गळ्यात वरमाला घालणार तेवढ्यात विष्णूने तोंड फिरवलं. पुन्हा मागून आले, पुन्हा इकडं तोंड फिरवलं. आता जे माना पुढं करीत होते त्यांच्या गळ्यात हार घालायला तयार नाही आणि ज्याला वरायला आली तो हिच्याकडे पाहायला तयार नाही. सगळे विसंगतीच आहे. संसारामध्ये असंच आहे, जो अपेक्षा करतो त्याला भेटत नाही आणि ज्याला गरज नाही त्याच्या पाठीमागे पडतो. लक्ष्मी का भगवंताने स्वीकार केला नाही याचं कारण सौंदर्याचा अभिमान घेऊन आली. आणि हा अभिमान तुका म्हणे नरके घाले अभिमान, हा अभिमान नरकात घालणारा असतो बरं का. आणि म्हणून जेव्हा लक्ष्मणे सांगितलं माझा स्वीकार करा, मला चरण सेवेचा संधीचा लाभ द्या, मी तुमच्या चरणाजवळ राहील, तुमची दासी म्हणून माझा स्वीकार करावा, ती पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली. मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात मोठेपणाचा त्याग करावा लागला. लक्ष्मीचे थोरपण न सरे. जिथं लक्ष्मीचा मोठेपणा चालला नाही तिथं आपला काय मोठेपणा. शंभूचे तप न पुरे तेथ एर प्राकृत हेंदरे केविल आहेत, तिथं हे बाकीचे हेंदरे कुठं पुरे पडणारे हो. मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात जिथं हत्ती बुडतो तिथं शेळीला कसा काय ठाव लागेल. तुम्ही म्हणाल तपस्येने त्याच्यापर्यंत जाता येत नाही. ज्ञान म्हटलं तर ज्ञानामध्ये अभिमान येतो. पण नेमकं करावं काय आम्ही. मग तो जाणावा तरी कसा. जाणता येणार नाही का त्याला. जाणता येईल. अंतःकरणामध्ये जेव्हा शुद्ध भाव निर्माण होईल ना त्याला तो भगवान परमात्मा आपल्याला कळेल. कारण अंतरंगातील असणारा जो भाव आहे त्या भावाकरिताच तो परमात्मा प्रगट होत असतो. महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. तेने संपुटी रहावे, तेने संपुटी रहावे, तेने संपुटी रहावे, तेने संपुटी रहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, बनिदार साजा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. माता एवढा म्हणजे केवढा तो कळतच नाही, त्याचा अनुमानच करता येत. अनुमानेना अनुमानेना
याचा अनुमान करता येत नाही, म्हणून त्याला एवढा म्हटलंय. तुम्ही जेवढा मानाल तेवढा. मग तुमच्या अंतःकरणामध्ये जसा भाव असेल त्या भावाप्रमाणे तो प्रगट होणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, भक्तिशास्त्रामध्ये भावाला फार महत्व आहे बरं का. एक आहे रूढ महाभाव आणि अधिरूढ महाभाव. दोन प्रकारचे महाभाव सांगितले भक्तिशास्त्रामध्ये, रूढ महाभाव आणि अधिरूढ महाभाव. रूढ महाभावामध्ये ज्या वेळेला संयोग निर्माण होतो आणि त्या संयोगामध्ये वियोगाचं भय निर्माण होतं. बघा, एखादी आपली प्रिय व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीच्या संयोगामध्ये असताना आपल्या अंतःकरणामध्ये आणि असा भाव निर्माण होतो की न जाणे वियोग तर होणार नाही ना. वियोग झालेला नाही, पण संयोगामध्ये आणि वियोगाचं भय, याला रूढ महाभाव म्हणतात. अशा प्रकारचा जो भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो, संयोगामध्ये वियोग. उदाहरणार्थ, ज्या वेळेला कंसाने अक्रूराला कृष्णाला आणण्याकरता पाठवलं, कृष्णाला आणण्याकरता अक्रूराला जेव्हा कंसाने पाठवलं, तर त्यावेळेला अक्रूराच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की मी गोकुळात जाणार आणि कृष्णाचं मला दर्शन होणार. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केलंय संत ब्रह्मानंद यांनी. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन के. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन के. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. जैसे वन में पपिहा मन में, जैसे वन में पपिया मन में, जैसे वन में पपिहा मन में, जैसे वन में पपिया मन में, आश करे नित बरसन की. आस करे नित बरसन की. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. संत ब्रह्मानंद, हो, भगवत दर्शनाची इच्छा कशाप्रमाणे. जैसे वन में पपिहा मन में. पपिहा म्हणजे चातक. चातक ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याची वाट पाहतो, कारण चातक हा जमिनीवरचं पाणी पित नाही. आशा करे नित बरसन की. नित्य वर्षा पावसाच्या पाण्याची वाट ज्याप्रमाणे चातक पाहतो, त्याप्रमाणे मला भगवत दर्शनाची इच्छा निर्माण झाली. तर अशा प्रकारे ही इच्छा, भाव निर्माण होणं, याला भावोदय म्हणतात. आणखी 4 प्रकारचे भाव सांगितले. एक आहे भावोदय, एक आहे भाव संधी, तिसरे भाव शाबल्य आणि चौथा आहे भाव शांती. विठाला विठाला विठला 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 विठला. ओ
जवळजवळ 6 प्रकारचे भाव सांगितले मी. या प्रत्येकाच्या व्याख्या रूढ महाभाव, अधिरूढ महाभाव हे 2 प्रकार सांगितले. आणि एक आहे भावोदय, भाव संधी, भाव शाबल्य आणि भाव शांती. विठाला 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 हो. अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला. काय निर्माण झाला? भगवत दर्शनाची इच्छा, तीव्र इच्छा निर्माण झाली. हा भावोदय आहे. आणि रूढ महाभावामध्ये काय आहेत की संयोग झाला, संयोगामध्ये वियोगाची भीती. आणि भाव अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला एक तीव्र जिज्ञासा निर्माण होते. जसं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भीतरी अग्नी माझी. महाराज म्हणतात हे प्रभू तुझ्या दर्शना करता मी या देह करवतीने कापू का अग्नीत टाकू. या जगामध्ये असणारे सगळे सुख त्या परमात्म्याच्या ब्रह्मांडाचे, अनंत ब्रह्मांडाचे सुख त्या परमात्म्याच्या सुखापुढे तुच्छ आहे. आणि त्या परमात्म्याच्या वियोगामध्ये असणारं दुःख, जगामध्ये जेवढे काही दुःख असतील ते दुःख त्या दुःखापुढे तुच्छ आहे. अशा प्रकारचा जो महाभाव आहे त्याला अधिरूढ महाभाव म्हणतात. रूढ महाभावामध्ये संयोगात वियोग आहेत. अधिरूढ महाभावामध्ये इतकी तीव्रता आहे की जगातले सगळे सुख दुःख त्या परमात्म्याच्या चरणावर समर्पित करण्याचा भाव अंतःकरणामध्ये आहे. आणि त्या परमात्म्याचा वियोग हा जगातील सगळ्या दुःखात दुःख देणारा आहे. गोपीगीतामध्ये वर्णन आहे, अरे कृष्णा त्रियुगायते त्वाम पश्यताम, तुझ्या वियोगामध्ये एक एक त्रुटी आम्हाला युगाप्रमाणे वाटते. चलसियत व्रजा चारयन पशु नलिन सुंदरम नाथते पदम. एक गोपी म्हणले, कृष्णा तू जेव्हा गाई चारायला जातो ना किती सुंदर दिसतोस, पण तू जेव्हा जातो तेव्हा तुझ्या वियोगामध्ये आम्हाला एक एक त्रुटी युगासारखी वाटते. हा वियोग आहे. नवे नवे भक्ताची तरी भावना आहे की भगवंताने ब्रह्मदेवाने हे डोळ्याची पलक का निर्माण केली. जेव्हा डोळ्याची पलक लपकतात तेव्हा भगवत दर्शनापासून वंचित होतो. हे तीव्रता, हा जो भाव अंतःकरणामध्ये आहे याला अधिरूढ महाभाव म्हणतात. रूढ महाभाव, अधिरूढ महाभाव हे 2 प्रकार एके ठिकाणी सांगितले. एके ठिकाणी 4 जे प्रकार मी तुम्हाला सांगितले, भाव, भाव संधी, भावोदय, भाव संधी, भाव शाबल्य आणि भाव शांती. विठाला 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 हो. मग भावोदय, अंतःकरणामध्ये भावाचा उदय झाला. अंतःकरणामध्ये भावाचा उदय झाला की केव्हा मला त्या परमात्म्याचं दर्शन होईल अशा प्रकारची तळमळ. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, द्यावे न लगे फारसे वित्त. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, द्यावे न लगे फारसे वित्त. एक चित्त तरी बहुत, एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा, साठी नका करू आता हात गा.
कृष्णा वासुदेव जानवित श्री जना वासुदेव जानवित श्री जना हरे राम कृष्णा हरे राम कृष्णा वासुदेव जानवित श्री जना वासुदेव जानवित श्री जना देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले कचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करो आता तगा हा भाव आहे अंतकणात भाव निर्माण झाला ह्याला म्हणतात भावोदय उदय झाला दुसरे भावसंधी दोन भाव एकत्रित येण्याला भावसंधी म्हणतात अंतकरणामध्ये कधी कधी दोन भाव एकत्रित सुख आणि दुःख दोन्ही एकाच वेळेला मुलगा झाला मुलगा झाल्याचा आनंद झाला पण मुलाच्या आईची तब्येत ठीक नाही मुलगा झाल्याचा आनंद झाला पण मुलाची आई सिरियस आहे हे कळाल्यानंतर काय झालं त्याच्या अंतकरणाचं दोन भाव निर्माण झाले मुलगा झाल्याचा आनंदही झाला पण पत्नीला बरं नाही दुःखही झालं बघा दोन भाव कधी कधी आनंदही असतो आणि दुःखही असतं ज्या वेळेला प्रथमतः भगवान कृष्ण परमात्मा कंसाचा वध करून वसुदेवाला भेटला वसुदेवाची आणि कंसाची भेट झाली पहिल्यांदाच लहानपणी तर जन्म झाल्याबरोबर गोकुळात आलेत कृष्णाने वसुदेवाला मिठी मारली बेड्या तोडून टाकल्या भगवान कृष्णाने बेड्या तोडण्याकरता द्वारपाल बोलवले नाही स्वतः बेड्या तोडल्या कारण वसुदेव देवकीची 18 वर्षाची तपस्या आहे कृष्ण 11 वर्षाचा झालेला आहे आणि कृष्णाच्या जन्माच्या अगोदर 7 वर्षापासून ते कारागृहामध्ये आहेत म्हणजे 11 आणि 7 18 वर्ष 18 वर्षापासून वसुदेव आणि कंसाच्या कारागृहामध्ये आहेत ही 18 वर्ष कारागृहामध्ये राहणं म्हणजे तपस्या आहे 18 वर्षाच्या या तपस्येनंतर पुत्र मुख पाहायला मिळत आहेत किती आनंद असेल आणि कृष्णाने जेव्हा देवकीला मिठी मारली देवकीला किती आनंद झाला असेल कृष्णाने मिठी मारली भगवान कृष्ण पण आईचं अंतःकरण आहेत हा एक मुलगा पण याकरता 6 मुलं गमवावे लागले ना हो कंसाने देवकीच्या 6 पुत्रांचा नाश केलेला होता कृष्ण भेटल्याचा आनंद अंतःकरणामध्ये आहे पण त्याच वेळेला आणि 6 पुत्रांचा मृत्यू झाल्याचं दुःख सुद्धा अंतःकरणामध्ये आहे दोन प्रकारचे भाव आनंद आणि दुःख दोन्ही प्रकारचे भाव एकाच वेळेला जेव्हा अंतःकरणामध्ये येतात त्याला भाव संधी असं म्हणतात विठाला 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 हो ज्या वेळेला अक्रूर कृष्णाला घेण्याकरता आला त्यावेळेला गोकुळात जाताना कृष्णाच्या मनामध्ये 2 भाव होते एक भाव आहे कर्तव्याचं पालन करणे कर्तव्य आणि भावना 2 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा प्रथमतः कर्तव्याला महत्व द्यावं लागतं बरं का एकीकडे त्या गोपींच्या भावना आहे यशोदेची भावना आहे की कृष्णाने बाहेर जाऊ नये पण दुसरीकडे कर्तव्य आहे मग कर्तव्य पालन करण्याकरता जायचंय म्हणून आनंदही आहे परंतु कोणाला तरी दुखवून आपण चाललो हे दुःख अंतःकरणामध्ये आहे अनेक उदाहरणं सांगता येतील नारद व्यास संवादामध्ये नारदांनी व्यासांना त्यांच्या पूर्वजन्माची जेव्हा कथा सांगितली आणि पूर्वजन्माची कथा सांगत असताना त्यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला सांगितलं व्यासजी एक दिवस माझी माता
गोशाळेमध्ये दूध आणण्याकरता गेले असताना संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्ताची वेळ होती, मंद असा प्रकाश होता, मंदांधकारामध्ये, पूर्ण प्रकाशही नाही पूर्ण अंधकारही नाही अशी वेळ होती. आणि जेव्हा माझी माता गाईचं दूध काढण्याकरता गेली तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक सर्प होता, त्या सर्पावर पाय पडला आणि सर्प दंश झाला आणि इतका विषारी तो सर्प होता की जागेच त्या माझ्या मातेचा मृत्यू झाला सर्पदंशाने. आणि तेव्हा माझ्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एका डोळ्यातून गरम अश्रू वाहत आहेत आणि दुसऱ्या डोळ्यातून थंड अश्रू वाहत आहेत, कारण दुःखाचे अश्रू उष्ण असतात आणि सुखाचे अश्रू थंड असतात. एका डोळ्यातून गरम अश्रू वाहताचं कारण असं आहे की मातेचा मृत्यू झालेला आहे, ज्या मातेने जन्म दिलाय, ज्या मातेने संस्कार दिलेले आहेत त्या मातेचा मृत्यू झाला म्हणून दुःख झालं. पण दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत, कारण आता मी भजन करण्याकरता मोकळा झालो. एक आसक्तीचा धागा होता तो तुटला, आता मी परमार्थाकरता मोकळा झालो म्हणून आनंदही आहे. दोन्ही भाव एकाच वेळेला. आईचा मृत्यू झाला म्हणून दुःख आहे, पण बंधनातून मुक्त झालो म्हणून आनंद आहे. याला म्हणतात भावसंधी. विठाला विठाला हो. तिसरं आहे भावशाबल्य. अनेक प्रकारचे भाव एकाच वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण होणे याला भावशाबल्य म्हणतात. विठाला 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 विठाला. बऱ्याच वेळेला सुख दुःख अनुकूल प्रतिकूल अनेक भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतात. आणि चौथे भाव शांती. अंतःकरणातील इच्छा पूर्ण झाली म्हणजे तो भाव स्थिर होतो, याला भाव शांती म्हणतात. या भक्ताची भाव शांती करण्याकरता भगवान परमात्मा प्रगट होतात. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. संपुष्टी म्हणजे एवढा तो आहे, व्यापक असताना सुद्धा भक्ताच्या हृदयामध्ये तो येतो. जशी त्याची भक्ती असेल तसा तो प्रगट होतो द्वितीय चरणामध्ये. भक्ती केला तैसा होय, 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 भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी तिच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा होय, भक्ती केला तैसा 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 होय, भक्ती केला तैसा. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा
विठोबा रखुमा 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 रखुमा। उपस्थित आज कामिका एकादशीच्या निमित्ताने या पावन पर्वावर योगीराज संत चांगदेव महाराज, गंगागिरीजी महाराज, जनार्दन स्वामी, परमपूज्य नारायणगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन आणि आगामी वर्षात होणाऱ्या सप्ताहाच्या नारळाचा घोषणा या ठिकाणी होत आहे। परमपूज्य महाराजांचं या ठिकाणी पुंतांबा ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मधु महाराज कडलक, अरुण महाराज म्हस्के, अरुणगिरी महाराज व इतर सर्वच मान्यवरांचं, गोरक्षनाथ दादा नालकर, अरुण महाराज या सर्वांचं स्वागत। आणि या ठिकाणी पुंतांबा नवनाथ महाराज म्हस्के या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुंतांबा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे। तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीने पुंतांब्याच्या सरपंच सौभाग्यवती छायाताई जोगदंड, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे, गणेशचे माजी संचालक धनंजयराव जाधव, भाजपाचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, प्रतापराव वहाडणे, दिनकरराव भोरकडे, विजय धनवटे इतर सर्वच मान्यवर या ठिकाणी महाराजांचा सत्कार करीत आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व भाविक भक्त, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, पोलीस डिपार्टमेंटचे राहता विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। मनपूर्वक त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर मातोश्री शांताबाई पांडुरंग पेटकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय बाळासाहेब पांडुरंग पेटकर सर यांनी 21,121 रुपये रोख स्वरूपामध्ये या मंदिराकरता देणगी दिलेली आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। कमीत कमी 21 सेकंद टाळ्या वाजल्या पाहिजे। बबनराव विठ्ठलराव डोंगरे सर वैजापूरकर यांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज मंदिराकरता 21,000 रुपयाची रोख स्वरूपामध्ये देणगी दिलेली आहे। टाळ्या थांबल्या नाही पाहिजे। गोरक्षनाथ दादा पाटील नालकर अध्यक्ष सप्ताह कमिटी यांनी 5,001 रुपये या मंदिराकरता देणगी स्वरूपामध्ये दिलेले आहेत, त्यांना धन्यवाद। आणि श्री सुनील तुकाराम शेळके आणि श्री साहेबराव मंडलिक यांनी या मंदिराकरता जेवढ्या विटा लागतील तेवढ्या विटा पुरवण्याचा संकल्प या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी पेटकरांनी 21,000 रुपये देणगी दिली आणि त्यांनी सांगितले की 1 लाख रुपये मी गोळा करून देतो। या ठिकाणी त्यांनी 1 लाख रुपये देणगी गोळा करून देण्याचा संकल्प केलेला आहे। पुन्हा एकदा टाळ्या। आणि त्याचबरोबर आदरणीय डोंगरे सर यांनीही 21,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद। आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची मूर्ती मान्य श्री धनंजयराव पाटील जाधव तसेच सरला बेटाचे चौबदार आदरणीय बावचे चौबदार यांनी मिळून म्हणजेच माननीय धनंजयराव जाधव यांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची मूर्ती आणि जाधव परिवाराच्या वतीने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची मूर्ती आणि बावचे चौबदार यांच्याकडून सद्गुरू गंगागिरी महाराजांची मूर्ती या ठिकाणी देण्याचा संकल्प या दात्यांनी केलेला आहे। म्हणून सरलाबेट संस्थान आणि गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या वतीने मी या सर्वच दाते मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि उपस्थित दाते मंडळींना विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या या श्रद्धास्थानाचं या ठिकाणी मंदिराचं काम व्हावं याकरता सर्वांनी सढळ हाताने मदत करावी। आणि सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांचा जो सप्ताह सातारा सोनगाव पंचकृषीमध्ये होणार आहे, त्यांनीही त्या सप्ताहाचे अध्यक्ष गोरक्षनाथ पाटील नालकर यांनी वैयक्तिक 5,000 रुपये देणगी या मंदिराकरता दिलेला आहे, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद।
आणि आता कमिटीशी चर्चा करून आणखीनही मोठ्या स्वरूपामध्ये देणगी देण्याचा संकल्प गोरक्षनाथ नालकर यांनी केलेला आहे. मी सर्वात प्रथम पहिली विनंती करेल की सप्ताह हा मोठ्या प्रमाणात होऊन या ठिकाणी सरला बेटाला जास्तीत जास्त अशा प्रकारची मदत कशी उपलब्ध होईल याकरता सप्ताह कमिटीने प्रयत्न करावेत. आदरणीय डोंगरे सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांनी 21,000 रुपये मंदिराकरता दिलेले आहेत. आदरणीय श्री धनंजयराव जाधव यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ज्या ज्या दाते मंडळींचा मी नामोल्लेख केलेला आहे त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा काही अजून कीर्तन संपलेलं नाही बरं का. खाली बसा सर्वांनी. कीर्तन न संपता जाणं हा साक्षात परमेश्वराचा अपमान आहे आणि म्हणून आपण कृपया खाली बसावं. कोणीही जागेवरून उठू नये. आणि जर आपण अर्ध्या कीर्तनातून गेला आणि रस्त्याने काही झालं तर परत मला काही म्हणू नका. बसा सर्वांनी खाली. विटावाली मंडळी ज्यांनी विटा दिल्या श्रीस्वाचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या काळात झालं. बेटाच्या 65 एकराची लँडस्केपिंग करून गुरुवर्य महाराजांनी जवळजवळ 3.5 कोटीच्या पुढे मंदिर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा अल्पावधीमध्ये अवघ्या 6 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये नाही असं मंदिर गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये सरला बेटावर या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून सर्वच सरला बेटकर भक्त मंडळींच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. नवे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 21 गुंठे तब्बल 2 कोटी रुपये किमतीची जागा गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनात संस्थांना घेण्यात आलेली आहे. एकनाथ पाराजी कलकत्ते यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर प्रल्हाद गोपाळराव पोटे यांच्याकडून 1100 रुपये. संजय जगन्नाथराव जाधव यांच्याकडून 11,000 रुपये. प्रल्हाद गोपाळराव पोटे यांच्याकडून 11,000 रुपये. संजय जगन्नाथ जाधव यांच्याकडून 11,000 रुपये. श्री विठ्ठल दामोदर सोमवंशी यांच्याकडून 11,000 रुपये. श्री प्रमोदराव गंगाधर सोमवंशी यांच्याकडून 11,000 रुपये. शिवाजी भागवत निंबाळकर यांच्याकडून 11,000 रुपये. नवनाथ रघुनाथ सोमवंशी यांच्याकडून 5,000 रुपये. बघा, फक्त मंदिराचा संकल्प स्फुरला तर पैशाचा पाऊस पडायला लागला. दुष्काळी परिस्थिती असली तरी आमचा भक्त सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सेवेकरता कधी माघार घेत नाही. हे या उभ्या महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांचा भक्तवाद परिवार करत आहे. आणि आम्ही गुरुवर्य सद्गुरू रामगिरी महाराजांना आश्वासन देतो, महाराज आप आगे बढ़िए, हर एक भक्त परिवार आपके पीछे है. ऐसा कौन सा भी काम आप निकालिए, हम सब भक्तवर्ग आपके साथ है. म्हणून पुन्हा एकदा टाळ्या वाजवून महाराजांना पाठिंबा दर्शवायचा आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. गंगागिरी महाराज की जय. नारायण गिरीजी महाराज की जय. गुरुवर्य रामगिरीजी महाराज की जय. योगराज चंद्र महाराज की जय. वरुण राजालाही आनंद झाला आणि त्यांनी आपलं स्वागत केलंय. अजून सप्ताह जाहीर व्हायचा आहे आणि कीर्तन सुद्धा अधोरच आहे. पाऊस येऊन निघून जाणार आहे परत. काही काळजी करू नका. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा विजय इच्छा. विढाला 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 ज्याप्रमाणे भक्त भक्ती करतो त्याप्रमाणे तो परमात्मा प्रगट होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर धनंजय धनवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, दिनकरराव भोरकडे, सौ छायाताई जोगदन, विजयराव धनवटे, धनंजय जाधव, सुभाष वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब साबळे, संजय डोखे, रघुनाथ धनवटे, सुभाष धनवटे, प्रदीप धनवटे, प्रतापराव वाडणे, भास्करराव चव्हाण. त्याचप्रमाणे राहता पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षण देविदास पाटील पवार, बंदोबस्त यांनी चोख ठेवल्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे इथं उपस्थित सर्व पत्रकार, किरण नाईक, सकाळ काय बखले सर, सर्वमत, श्रीरंग गोरे, पुढारी गावकरी, अजब जोशी, पुण्यनगरी लोकमत, माधव ओझा, जय बाबा. त्याचप्रमाणे बाबरे अरुण, SBN, श्री शैलेश त्रिभुवन आदी पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि
ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पण नावं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत आणि त्यानंतर आपण सप्ताह जाहीर करू. सप्ताह जाहीर झाल्याशिवाय निघायचं नाही इथून. आता पावसानं भिजलेच आहे आपण, घरी जाऊन कपडे बदलता येतील, नावं काय जंगलात नाही आहे इथं. तर सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या मंदिराकरता ज्यांनी देणगी दिली, अगदी 1 मिनिटात मी वाचून दाखवतो. श्री जगदाळे सर, नारायण बाबा यशवंत जगदाळे यांनी नारायण बाबा यांच्या स्मरणार्थ श्री हरिभक्तपरायण सोपान नारायण जगदाळे यांनी 31,000 रुपये देणगी दिली आहेत. मातोश्री शांताबाई पांडुरंग पेटकर यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब पांडुरंग पेटकर यांनी 21,121 दिलेले आहेत. बबनराव विठ्ठलराव डोंगरे सर यांनी 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहेत. गोरक्षनाथ दादा पाटील नालकर यांनी 5,001 दिलेले आहेत. सुनील तुकाराम शेळके, त्याचप्रमाणे साहेबराव मंडलिक यांनी मंदिराकरता जेवढी वीट लागेल तेवढी पूर्ण वीट देण्याचं कबूल केलेलं आहे. तर त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर स्वर्गीय भास्करराव रामकृष्ण जाधव यांच्या स्मरणार्थ श्री जाधव कुटुंबांच्या वतीने नारायणगिरी महाराजांची मूर्ती आणि योगीराज गंगागिरी महाराजांची मूर्ती भाऊचे सोबदार यांच्याकडून, बंडू साबळे यांच्या परिवाराने हे व्यासपीठ बांधून दिलेलं आहे आणि त्यांनाही धन्यवाद. हो, प्राऱ्याच्या सुद्धा याद्या आपण वाचून दाखवित असतो, पण आता पाऊस चालू असल्यामुळे ते काही वाचित नाही. दर पाऊस उघडला तर वाचून दाखवू, तुम्ही थांबत असले तर. कारण 7 दिवस आमचं सर्व भजनी मंडळ त्या ठिकाणी उभं राहतं, भजन करतात ना. 6-6 तास भजनी मंडळ त्या ठिकाणी भजन करतं आणि फार मोठे कष्ट आपण घेतो. पावसाळ्याचे दिवस असतात आणि चांगला पाऊस पडावा म्हणूनच आपला सप्ताह असतो आणि भगवंताच्या कृपेने चांगल्या प्रकारचा पाऊस यावेळेस पडत आहेत. निश्चित आणखी चांगला पाऊस पडून शेतकऱ्याचं जीवन सुखी व्हावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. तर सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा होणारा 169वा अखंड हरिनाम सप्ताह कुठं होईल माहिती नाही अजून. तर सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा आणि हा 169वा जो सप्ताह होणार आहेत. तर सोनगाव, धानोरे, सातरळ, तांदुळनेर, तांभेरे आणि संपूर्ण 21 गावं मिळून हा सप्ताह आणि या ठिकाणी होत आहे. तर सप्ताह कमिटीने नारळ घ्यायचा आहे. हे बघा, काही ग्रामस्थ मंडळ खाली आहेत सप्ताह कमिटीचे, त्यांनी कृपया समोरून यायचे फोटो घेण्याकरता आणि फक्त सप्ताह कमिटीचीच माणसं पुढे या. जी सप्ताह कमिटीमध्ये नाही आहेत त्यांनी कृपया पाठीमागे थांबा. अजून कीर्तन संपलं नाही, थांबा. कीर्तन अजून संपलं नाही, फक्त सप्ताह कमिटीतली माणसं पुढे या. महाराजांच्या समोरही सप्ताह कमिटीतलीच माणसं या. विनाकारण सप्ताह कमिटी सोडून दुसऱ्या कृपया कोणीही पुढे येऊ नका. सप्ताह कमिटीनं पुढे या फोटो घेण्याकरता. घ्या, सप्ताहाचा नारळ घेतायत बरं काय. कुंडली ज्ञानदेव तुकाराम गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, योगीराज सांगदेव महाराज की जय. सप्ताह कमिटी पुढे या. विठाला 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 मागे चला, स्टेजवरले म्हणजे मागे. विठाला 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 बोला बुराई कमल आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु गंगाजी, सद्गुरु नारायण की जय, सद्गुरु सांगदेव महाराज की जय. हो, आपल्या या सप्ताहाचं प्रक्षेपण IBN लोकमत या चॅनलवर सप्ताहाचं प्रक्षेपण होणार आहे आणि त्या प्रक्षेपणाची वेळ राहणार आहे सकाळी 6 वाजता आणि दुपारी 2:30 वाजता.
दिवसातून 2 वेळा आपले कार्यक्रम IBN लोकमत या न्यूज चॅनलवर दाखवले जाणार आहे। सकाळी 6 वाजता आपला कार्यक्रम सप्ताह IBN लोकमतवर दिसेल आणि दुपारी 2:30 वाजता सप्ताहचा कार्यक्रम IBN लोकमतवर दिसेल। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र सातरळ पंचक्रोशी राहुरी राहता संगमनेर तालुक्यातील 21 गावं खंडोबा माळ तांदुरनेर तांबेरी शिवार या ठिकाणी आणि हा सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांचा 169वा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहेत। आता शांततेत ऐका, हे प्रहारेकरांची यादी मी वाचून दाखवतो। जर एखादं गाव यात सुटलं असेल तर त्यांनी चोपदारशी संपर्क करावा आणि चोपदार लक्ष द्या, नाही बऱ्याच वेळा गाव सुटतं आणि ते नावही येतं पण पुढच्या वर्षी तीच यादी परत येते। म्हणून जर एखादं गाव सुटलेलं असेल तर आपण चोपदारला भेटावं। मी यादी वाचून दाखवतो। पहिला प्रहरा नरहरी रांजणगाव सराला किरतपूर मल्हारवाडी खुडसरगाव नगिना पिंपगाव पोटोळ खंडोबावाडी मुद्देश वाळगाव भायखेडा देवठाण धामोडे वरखेड वाहेगाव मालगाव खंबाळा काटेपिंपळगाव अकोले वाळगाव टेंबी रांजण खोल भोकर माळेवाडी देरडे चांदवळ उंदीरगाव पांढरी वस्ती वाकडी चांदेगाव येलम वस्ती भिवगाव गाडे पिंपळगाव थोर वाघलगाव नागमठाण बल्लारी सागज एकोडी सागज वैजापूर कापूसवाळगाव डाक पिंपळगाव दहेगाव मातोलठाण रामपूर गुहा बामाठाण चिंचोली महंकळ वाळगाव वडाळा महादेव निमगाव खैरी डवाळा मुसळवाडी शनी देवगाव भवानी वाळगाव ब्राह्मणगाव वेताळ जातेगाव कमलपूर मालुंजा बुद्रुक खामगाव मालुंजा खुर्द माळी घोगरगाव पानवी बुद्रुक वक्ती ब्राह्मणगाव भांड जोड बोरसर देरडे कोऱ्हाडे पानव शिरसगाव निंबाळकर देवळाली प्रवरा नांदूर सावखेड गंगा गोंधवणी चिंचळगाव उकलगाव शिरसगाव शिवना त्याचप्रमाणे पुनदगाव तालुका वैजापूर वडजी त्याचप्रमाणे पाथरे बुद्रुक पाथरे खुर्द त्याचप्रमाणे या ठिकाणी डोक नांदूर हनुमंतगाव बालगाव नादी शिवराई गोळवाडी पालखेड अविनाबादवाडी नांदेडा नांगरे बाभुळगाव घोडेगाव शिरे सायगाव जाफराबाद गोवर्धन वळद उंबरगाव खानापूर नायगाव पळसवाडी अखादवाडा देभेगाव अंतापूर देवळाने घायगाव टाकळीमिया कनकसागज बाभुळगाव घोगरगाव शेळके वस्ती वाकडी अंगुलगाव खरडगाव शिरेगाव चिंचरखेडा टाकळी भान अवलगाव विठ्ठलवाडी गाढे वस्ती नारवाडी येलम वस्ती। नंतर प्रहारा नंबर 2 दुसरा प्रहारा बाजाठाण गोंडेगाव विरगाव कदमवाडी सवंदगाव आडसुरेगाव रवंदे कासली पडेगाव शिंदेवाडी चोरकवठी गारखेडी कोटमगाव विठोबाचे न्यारखेडी जळगाव अंदरसूल गवंडगाव रस्ते सुरेगाव पोहेगाव देरडे चांदवड सायाळे पिंपळखुटे बुद्रुक तळवाडे कनकुरी नवापूरवाडी सिद्धापूरवाडी गोरोबागाव काका गोरोबा नगर कोपरगाव गळिंब लाख खंडाळा डोंगरगाव कोळम बुद्रुक विठ्ठलवाडी वाघाडे आगरसायगाव भारम मुठे वाडगाव खिरडी पाचेगाव वजनापूर बुट्टेवाळगाव धामोरी खुर्द करंजी सांगवी आगाठाण बागाठाण शंकरपूर खुलताबावाडी गंगापूर टाकळी मळेगाव थडी धारणगाव बुलेगाव पिंपळखुटे खुर्द नांदेसर आळगाव चोथवा महादेववाडी दत्तवाडी हसनखेडा शिंदेवाडी लोहगाव विठ्ठलनगर त्याचप्रमाणे देवदरी ओंढा नागनाथ सिद्धनाथ वाळगाव हार्देगाव गुजरवाडी खरवंडी बैरोबावाडी मायगाव देशमुख पांजरवाडी वडदगाव येवला तालुका लक्ष्मीनगर गौडगाव मांजरी हरेरामवाडी त्याचप्रमाणे कोळम खुर्द शिंगी पिंपरी जामगाव सावळवीर सटाणा जांबरगाव संवत्सर शिंगणापूर मस्की फकीराबादवाडी लाळगाव कानेगाव हनुमानवाडी साखरवाडी रामवाडी त्याचप्रमाणे दायगाव अशा प्रकारे हे दुसऱ्या प्रहरातील गाव आहे। प्रहरा नंबर 3 गोधेगाव कोण बोलते हो गोधेगाव सावळगाव आपेगाव तिळवणी धोत्रे भोजडे लौकी दहेगाव बोलका तळेगाव मळे खोपडी उक्कडगाव हे तिसऱ्या प्रहरातले आहेत। दोहेगाव
गोहेगाव, शिरसगाव, कारेगाव, प्रतापपूर, मेंढवण, लोहारे, चिंचपूर, शेडगाव, कोऱ्हाडे, पिंपरी लोकाई, आडगाव, खडके, रामपूरवाडी, दहेगाव, कोराडे, ममदापूर, वाळकी, करजगाव, वरशिंदे, माळी, सागज, भगूर, गोयेगाव, भऊर, पानव, खंडाळा, सुराळा, बेलगाव, बजरंगनगर, मानोरी, बालाजी, देळगाव, गणेशपूर, सुकी, लोणी बुद्रुक, मोमीनपूर, लोणी खुर्द, बाहेगाव, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, रोटस्थळ, दवणगाव, अंगुलगाव, कासारे, बेलापूर खुर्द, पुनतगाव वाडी, भवरे, मांजरी, पुनतगाव, घुमनदेव, नांदगाव, साकेगाव आणि भेंडा. त्याचप्रमाणे रोटेगाव, बनगाव, नेवरगाव, भालगाव, मेंढी, कानळगाव, बगडी, हातमडी, गदाणे, कोळगाव, देवठाणे, उंदीरवाडी, बोकटे, दुगलगाव, कुसमडी, पिंपळगाव, जलाल, येवला शहर, मिरगाव. अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रहराची गावं आहे आणि चौथा प्रहरा आहेत. चौथ्या प्रहराची गावं मी वाचून दाखवतो, मग आपल्या कीर्तनाला विराम होईल. लाखगंगा, कांगुणी, वगदी, कोळपेवाडी, आडगाव, निर्मळ पिंपरी, डांगेवाडी, काकडी, रस्तापूर, चांगदेव नगर, चौधरीवाडी, जळगाव, पांजणदेव, केलवड, खडकेवाके, तळेगाव, दिघे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, साराता, खंडोबा, पुणतांबा, उंबरी, खांडगाव, दत्तनगर, पाथरे, चितळी, रांजणगाव खुर्द, मंगळापूर, कनोली, बाबुळखेडे, कोल्हार बुद्रुक, मळेगाव, हवेली, वळगाव, पान, निळवंडे, गोगलगाव, सादतपूर, नांदुरखी, वारी, भरतवाडी, शिंगवे, नपावाडी, तिडीवाडी, सडे, पिंपळवाडी, अस्तगाव, मोरवाडी, गणेशनगर, गोगलगाव, मगरवस्ती, चेंडूफळ, जेऊर कुंभारी, कोकमठाण, पुरणगाव, दवणगाव, बापतरा, कोल्हेवाडी, रहीमपूर, जोरवे, कुंभारवाडी, डिग्रस, कोळवाडे, चौधरीवाडे, अंभोरे, हिंगोणी, मालुंजे, जाखोरे, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, वाकडी, तर्कसवाडी, दुर्गापूर, राऊरी कारखाना, चव्हाण वस्ती, रस्तापूर. झाले का? वडाळी, खडके वाघलगाव, वडाळी, चाळकवाडी, कनकापूर, धनगरवाडी, राहुरे, साकुरे, नारळा, सुरेगाव, मिरजगाव, लिंगदेव, संजीवनी कारखाना, एकरुखे, चोडकेवाडी, नाटेगाव, नारंगपूर, दिघी, सोनगाव, पिंपळस, समनापूर, राजुरी, तांदळी, खडकी, खंडाळा, चांडगाव, वीरभद्रवाडी, चणेगाव, रणखांब, पानोडी, नागापूरवाडी, चंद्रापूर, झोडेगाव, अनकाई. हे सगळे चारही प्रहराची नावं. आता ज्या गावाचं नाव आलं नसेल त्यांनी चोपदाराची भेट घ्या आणि नावाची नोंद करून घ्या. सदर सप्ताहाचे थेट प्रक्षेपण विजन प्लस न्यूज तसेच यूट्यूबवर होणार असून यासाठी आणि आपण तर हे जे आहेत आमचे पत्रकार शरद ढमक सार्वमत, विकास अंत्रे पुण्यनगरी, यमन पुलाटे लोकमत, अनिल वाकचौरे जय बाबा, भगवान लोंढे पुढारी आणि शैलेश त्रिभुवन आदी मंडळी सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.